मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ CN पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असतात. आज इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया 2026-27 याच्या बाबतीतली शासनाकडून काय पूर्वतयारी होते आहे त्या बाबतीतला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही कशी होणार या बाबतीतली माहिती आपल्या शाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना देता येईल. आणि खरं तर इयत्ता 10वीच्याच विद्यार्थ्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे. मागील वर्षी 2025-26 मध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर, आणि त्यावेळेस काही प्रमाणामध्ये गोंधळ उडाला. बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचली नाही, आणि म्हणून शासनाचा एक चांगला हेतू होता की शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत त्याची ऍडमिशन झाली पाहिजे. आणि म्हणून तब्बल डिसेंबर महिन्यापर्यंत दुर्गम भागातील, अतिदुर्गम भागातील जे काही विद्यार्थी ऍडमिशन पासून वंचित राहिले असतील त्यांना ऍडमिशन देण्याचा शासनाचा प्रयत्न होता. विशेष फेऱ्यांचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. तेवढ्या लांबपर्यंत प्रवेश हे या वर्षाची ही प्रवेश प्रक्रिया तिथपर्यंत जाणार नाही. त्यासाठी अगोदरच जर समजा 10वीच्या विद्यार्थ्यांना ही माहिती दिली गेली तर प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि सोपी होईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्यासाठी तब्बल 3 महिने अगोदरच शासनाने पूर्वतयारी सुरुवात केलेली आहे. आज 10वीचा बोर्डाचा शेवटचा पेपर आहे, आणि या विद्यार्थ्यांपर्यंत जर ही ऍडमिशन प्रोसेस समजली, त्यांना कुठली कागदपत्र जमा करायची प्रोसेस कशी राहणार आहे ही माहिती जर समजली तर निश्चितच त्यांची ती सगळी ऍडमिशन प्रोसेस सोपी होणार आहे. तर बघूया, आणि हा व्हिडिओ निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांना विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांना पोहोचवणं गरजेचं आहे. त्यांच्या पालकांपर्यंत तो पोहोचवणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर समजा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्याला त्याच्या नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 ची कारवाई सुरू करणं आणि त्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीबाबत महाराष्ट्र शासनाकडून पूर्वतयारी इयत्ता 11वी ची सुरू झालेली आहे. आणि हे पत्र आत्ताच 11/3/2026 ला निर्गमित झालेलं आहे. म्हणजे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाहीत आणि त्यांना ही प्रवेश प्रक्रिया सोपी वाटावी यासाठीचा हा प्रयत्न. 2024-25 पर्यंत महाराष्ट्रातल्या मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर तसंच फक्त नाशिक शहर या ठिकाणी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत्या. 2025-26 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया इयत्ता 11वीच्या बाबतीतली सुरू झाली. आता हे त्याच्यातलं दुसरं वर्ष. मागच्या वर्षी जे काही थोडेफार वाईट अनुभव आलेत त्याच्यासाठीच शासनाने या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत लवकर ही माहिती पोहोचावी यासाठी ही माहिती पाठवलेली आहे. या विषयाच्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर 2026-27 मध्ये 11वीचे जे काही विद्यार्थी आहेत, 10वीचे जे काही विद्यार्थी आहेत आणि ज्यांना 11वीला प्रवेश घ्यावायचा आहे तर ते कुठले, जे विद्यार्थी 2026-27 मध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेलीच आहे. येतील असं म्हणण्यापेक्षा ती झालेलीच आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील राज्य मंडळ संलग्न 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करावा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डच्या संलग्न असलेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 11वीत ऍडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठीच फक्त ही प्रवेश प्रक्रिया आहे. दुसऱ्या मंडळाच्या म्हणजे CBSE, ICSE या मंडळाच्या 11वी मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या कॉलेजशी संपर्क साधावायचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर समजा अन्य मंडळाच्या शाळांमधून
10वी उत्तीर्ण झाले असतील, म्हणजे सीबीएसई बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण झाले असतील, गुजरात स्टेट बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण झाले असतील, एमपी मधून 10वी उत्तीर्ण झाले असतील आणि त्यांना 11वी मध्ये महाराष्ट्रातल्या स्टेट बोर्ड मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल, त्यांना फक्त या प्रणालीच्या द्वारे अर्ज करता येईल. शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आणि गुणांच्या निकषानुसार म्हणजे गुणवत्तेनुसारच ऍडमिशन ह्या होतील. सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही संकेतस्थळ दिलेलं असेल अधिकृत, ते पोर्टल असेल, त्याच्यावर ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला 11वीच्या कॉलेजेस, त्यांच्यामध्ये असलेल्या प्रवेशाची क्षमता, माध्यम, रिक्त जागा या सगळ्या बाबी आपल्याला ऑनलाईन तपासता येतील. आता नेमकं या 11वीच्या प्रवेशामध्ये सुलभता येण्यासाठी आपल्याला माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागांची उपलब्धता, विभागणी कशा प्रकारे केलेली आहे, केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे म्हणजे सीएपीचे जे काही सीट्स आहेत, अल्पसंख्याक विद्यालय असतील तर सीएपीचे सीट्स 35%, संस्था अंतर्गत कोटा 10%. आता या ठिकाणी संस्था अंतर्गत कोटा ही जी काही संकल्पना आहे, इन हाऊस कोटा, ती आहे तरी काय नेमकी इथं दिलेली आहे बघा. इन हाऊस कोटा म्हणजे एकाच संस्थेच्या, समजा XYZ संस्था असेल आणि त्या XYZ संस्थेच्या त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर समजा 10 शाखा असतील, 15 शाखा असतील, 2 शाखा असतील, तर तिथले विद्यार्थी हे विद्यार्थी कुठल्याही त्यांच्या शाखेमध्ये इन हाऊस कोटा अंतर्गत आपला कॅप राऊंड मध्ये सहभागी होऊ शकतात. अल्पसंख्याक कोटा फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असेल आणि त्या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील म्हणजे मायनॉरिटी विद्यार्थ्यांनाच तो देता येईल. मग त्यांच्यासाठीचा इथं 50% कोटा आहे अल्पसंख्याक विद्यालयांमध्ये. व्यवस्थापन कोटा आहे 5%. म्हणजे जर समजा 80 ची कॅपॅसिटी असेल तर 4 जागा ह्या व्यवस्थापन कोट्यासाठी असतील. आता मॅक्झिमम काय असतं की ज्या माध्यमिक विद्यालयाशी संलग्न अशा प्रकारचे ज्युनियर कॉलेज असतील तर तिथं 80चा कोटा आहे आणि जे स्वतंत्र ज्युनियर कॉलेज आहेत किंवा ज्या ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजला अटॅच आहेत तिथं 120 एका तुकडीसाठी प्रवेश विद्यार्थी क्षमता आहे. मग अशासाठी त्याच्यानुसार ही टक्केवारी इथं दिलेली आहे. बिगर अल्पसंख्याक विद्यालय जे काही असतील ते सीएपी राऊंड साठी 85%, इन हाऊस कोटा 10%, व्यवस्थापन कोटा 5% आणि त्यांना अल्पसंख्याक कोटा लागू नाही कारण ते बिगर अल्पसंख्याक विद्यालय आहेत. त्याच्यानंतर जे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिकेच्या असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे काही ज्युनियर कॉलेज असतील, तिथं सीएपी राऊंडच्या द्वारे 50% आणि इन हाऊस कोटा 50%, म्हणजे त्यांच्याच 10वी पास झालेले. बाकी व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा त्यांना लागू नाही. व्यवस्थापन कोटा हा त्या संस्था स्तरावरील प्रवेशासाठी असेल, म्हणजे मॅनेजमेंटला ते सगळे अधिकार असतील. पण याच्यापैकी तुम्हाला कोणतंही प्रकारचं ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाद्वारेच ते ऍडमिशन घ्यावं लागेल. त्याच पद्धतीने ते दिलं जाईल आणि वेळापत्रक जे काही आहे त्याच्यानुसारच ती सगळी प्रोसेस ही सुरू राहील. कोटा अंतर्गत रिक्त जागा कॅपसाठी प्रत्यार्पित करण्याचा निर्णय शाळा स्तरावरून घ्यावायचा आहे. जर समजा एखादा कोटा मॅनेजमेंट कोटा असेल, अल्पसंख्याक कोटा असेल, तर त्या संस्थेला वाटलं की आम्हाला ते सरेंडर करायचे आहेत, मग त्या गव्हर्नमेंटकडे सरेंडर आपल्याला करता येतील आणि त्या प्रत्यार्पित म्हणजे सरेंडर केलेल्या कोटा अंतर्गत जागा केंद्रीय प्रवेशासाठी पुढील फेरीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्या जागा मिळतीलच, परंतु त्या दुसऱ्या याच्यामध्ये कन्व्हर्ट होतील. विद्यालयामध्ये 11वी मध्ये प्रवेश घेण्याचे जे काही मार्ग आहेत, 11वी मध्ये 2 प्रकारे प्रवेश घेता येतील. एक म्हणजे कॅप राऊंड द्वारे अलॉटमेंट मिळवून आणि दुसरी म्हणजे कोटा सीट्स अंतर्गत. पण याच्यात दोघही फेऱ्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कॅप राऊंड द्वारे ऍडमिशन घ्या किंवा कोटा सीट्स अंतर्गत ऍडमिशन घ्या विद्यालयाशी संपर्क साधून, पण त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भाग 1 आणि भाग 2 भरणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय तुमची कोणतीच ऍडमिशन ही होऊ शकणार नाही. पोर्टलवर आपल्याला नाव नोंदणी करायचीच आहे. कॉलेजेस
एका विद्यार्थ्याला जे काही जेवढ्या कॉलेज निवडता येतात त्या निवडायच्याच आहेत. तिथं कोणत्या प्रकारचे तुम्ही सीट्स घेतायत, कॅप राऊंड, कोटा सीट्स, अल्पसंख्याक, इन हाऊस वगैरे जे काही असेल मॅनेजमेंट, ते तुम्हाला निवडायचंच आहे. आणि म्हणून कॅप सीट्स अंतर्गत जागांवरील प्रवेशाकरिता फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा भाग 2 मध्ये विद्यालय निवडता येतील. किमान 1 आणि कमाल 10. मिनिमम 1 कॉलेज आपण निवडू शकतो. मॅक्झिमम 10 कॉलेजला आपल्याला पसंतीक्रम देता येतो. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 10 नंबर पर्यंत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार कॅप प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी विद्यालय निवडून अलॉटमेंट येईल व मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करेल. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजे पार्ट 1 भरला. पार्ट 2 मध्ये तुम्हाला तुमची सगळी माहिती वगैरे सगळं पर्सेंटेज भरून तुम्ही कॉलेज निवडलेत. तुमचा नंतर त्या ठिकाणी जेव्हा मेरिट लिस्ट लागली, तुमचा प्रवेश या कॉलेजला लागला, तुमचं ते अलॉटमेंट लेटर निघेल. ते अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला त्या कॉलेजला जायचं आहे आणि तुमचे ओरिजिनल जे काही मार्कशीट असेल, विद्यालयात ज्युनियर कॉलेजची जी काही फीज असेल ती तिथं भरून ते सगळं काही तुम्हाला प्रोसेस पूर्ण करता येईल. कोटा सीटच्या बाबतीत अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे पसंतीक्रम देता येतील. कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित विद्यालयाला ऑनलाईन दिसेल. कोणी कोणी अर्ज केलेले आहेत, मेरिट लिस्ट वगैरे हे सगळं काम शासन स्तरावरून होईल. सदर यादीनुसार विद्यालय कोटा निहाय गुणवत्ता व निवड यादी तयार करतील आणि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कळवतील. कोटा प्रवेशासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी संबंधित विद्यालयात आपला प्रवेश या निश्चित करतील. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाचे टप्पे मी तुम्हाला सांगितलं. पोर्टलवर नाव नोंदणी करायची. मागच्या वर्षी 100 रुपये फी होती, ती 30 राहील, वाढेल, कमी होईल हे आपण आज सांगू शकत नाही. ती आपल्याला समजेलच. त्यानुसार आपण ती फी भरायची, नोंदणी फी. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश भाग 1 आणि प्रवेश भाग 2 हे भरायचे. त्याच्यानंतर मग त्या वेळापत्रकानुसार मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला तिथं जाऊन प्रवेश निश्चित करायचा कॉलेजमध्ये जाऊन. जर विद्यालय मिळालं नसलं तर मग पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. दुसऱ्या फेरीसाठी भाग 1 पण भरायची गरज नाही. फक्त दुसऱ्या फेरीसाठी म्हणजे पुढच्या फेरीसाठी नंबर लागला नाही तर पुढच्या फेरीसाठी आपल्याला ऑप्शन भाग 2 ऑप्शन फॉर्म नंबर 2 हाच भरावा लागत जाईल. आता एक महत्वाची बाब, जे विद्यार्थी एटीकेटी मध्ये पास होतात त्यांच्या याच्यामध्ये दिलेलं असतं की 11वी प्रवेशासाठी पात्र 1 विषय 2 विषय नापास झाला असेल तर मग अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश मात्र सुरुवातीला होणार नाहीत. जेव्हा त्यांची पुरवणी परीक्षा ते देतील आणि त्या पुरवणी परीक्षेचा निकाल जेव्हा लागेल त्याच्यानंतर मात्र अशा एटीकेटी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना प्रवेश हा देण्याची संधी सुरू होईल. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी जे काही आरक्षण लागू आहे ते या पद्धतीने आहे. वैधानिक आरक्षण प्रवर्गानुसार एससी 13%, एसटी 7%, व्हीजेए 3%, एनटीबी 2.5%, एनटीसी 3.5%, एनटीडी 2%, एसबीसी 2%, ओबीसी 19%, एसीबीसी स्पेशल इकॉनॉमिकल अँड बॅकवर्ड क्लास 10%, ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दुर्बल घटक ज्याला आपण म्हणतो 10% आणि जनरल 28%. या पद्धतीने आरक्षण आपलं असेल. समांतर आरक्षण आहे अजून विशेष आरक्षण ज्याला म्हणतो आपण. महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 4%, प्रकल्प आणि भूकंपग्रस्तांसाठी 2%, राज्याबाहेरून बदलीने आलेले नोकरदार जे काही असतात त्यांच्यासाठी, आजी माजी सैनिकांच्या पत्नी असतील, पाल्य असतील किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेते असतील, सहभागी खेळाडू असतील, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू असतील. म्हणजे याच्यामध्ये फक्त त्यांनी स्टेट आणि नॅशनल इंटरनॅशनल हे 3च भाग दिलेले आहेत. डिस्ट्रिक्टला खेळलेले नाही. स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल. इथं जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आणि हे 3 जे काही बाबी आहेत त्यांच्यासाठी 5%, अनाथ खुल्या प्रवर्गातून 1%, अनारक्षित जे त्या ठिकाणी हे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाहीत असे 58%. अशा प्रकारचं आरक्षण हे असणार आहे. आता प्रवेश घ्यावायचा आहे, अर्ज भरायचा आहे, आपल्याला फॉर्म नंबर 1 भरायचा, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी ह्या बाबी आपल्याला आवश्यक आहेत. 10वीचं मार्कशीट, 10वीचं एलसी, त्याच्यानंतर ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आणि तुम्ही ज्या आरक्षणामध्ये
अप्लाय करतायत त्याचं सर्टिफिकेट. सामाजिक वैधानिक आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल, SC ST प्रवर्ग असेल तर कास्ट सर्टिफिकेट, VJNT OBC SBC SCBC असेल तर कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. EWS साठी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट, समांतर आणि आरक्षण जे काही आपण पाहिलं त्याच्यासाठी दिव्यांग असेल तर त्यांच्याकडे UDID कार्ड असलं पाहिजे. प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, भूकंप ग्रस्त वगैरे पूरग्रस्त, त्यांच्यासाठी कलेक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे. राज्याबाहेरून बदलून आलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ट्रान्सफर ऑर्डर आणि जॉईनिंग रिपोर्ट दोघं पाहिजेत. जे आजी माजी सैनिकांची पत्नी पाल्य असतात त्यांच्यासाठी तशा प्रकारचं सर्टिफिकेट. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असतील तर कलेक्टरचं सर्टिफिकेट. खेळाडू असतील तर तशा पद्धतीने तुम्हाला ते तुमची निवड झालेलं खेळाडूचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर अनाथ बालकं असतील तर फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट कडून मिळालेलं सर्टिफिकेट. तर हे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सर्टिफिकेट शिवाय आपल्याला त्या कोट्यामध्ये त्या आरक्षणामध्ये पात्र धरलं जाणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया पोर्टलवर सुरू होणार आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्ही आतापासूनच तयार ठेवा. 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ निश्चित पद्धतीने आपण पोचवा. कारण 10वीच्या मागच्या वेळेस झालं असं होतं की 11वीच्या त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत ते प्राचार्य असतील ते त्यांना पुन्हा पुन्हा या बाबी सांगितल्या गेल्यात. पण अशा काही शाळा होत्या की जिथं 11वी 12वीच नव्हती. आणि म्हणून या 10वी मूळ म्हणजे काय की 10वीच्या विद्यार्थ्यांना ही या सगळ्या बाबी पोहोचवणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी त्यांना हा प्रवेश घेणं सोपं जाईल. आणि म्हणून 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत समजा या बाबी पोचल्यात तर निश्चित पद्धतीने त्यांना प्रवेश घेण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. आणि म्हणूनच शासनाने ही पूर्वतयारी केलेली आपल्याला दिसून येते आहे. तर निश्चितच आपल्याला प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे त्या बाबतीतला हा व्हिडिओ आपल्याला समजला असेलच. एकच त्या ठिकाणी आपल्याला विनंती की आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. त्या ठिकाणी थांबूया. पुन्हा नवीन माहिती जर त्या ठिकाणी अशा याची आली तर आपण त्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.